आमच्याकडे ऍडमिशन घेण्याचं मेन कारण म्हणजे फी नाही सर, रिझल्ट. तर आमच्याकडे गेली 25 वर्षाला टॉपचा रिझल्ट आहे. 2007 पासून आपण सीईटी मध्ये रिझल्ट देते, 2013 पासून जे मध्ये, 2016 पासून नीट मध्ये एक्झाम देते आणि टॉपचा रिझल्ट देते. शिक्षकाच्यासाठी तो एक स्टुडंट असतो, पण स्टुडंटसाठी ते पूर्ण करिअर असतं 11वी-12वी वर्ष. म्हणजे आमच्यासाठी कसं असतो, हा विद्यार्थी झाल्यानंतर दुसऱ्या येणारच, बरोबर. माझ्यासाठी ते 11वी-12वी असंच झालं. जर मी असा विचार केला तर मात्र त्या मुलांचं पूर्ण लाईफ कोलॅप्स होतं. शिक्षकाचा रोल असा आहे की तो एक विद्यार्थी नाही आहे, तर तो त्याचं पूर्ण ड्रीम घेऊन त्याचं आयुष्य घेऊन आपल्याकडे आला. आपल्याकडे अशी एक पण चूक होता कामा नये की त्याच्यामुळे आपण त्याच्या आयुष्याला खराब होण्याला कारणीभूत व्हावं. बरोबर. शिक्षकाने त्याचा तो रोल प्रामाणिकपणे पार पाडला. आणि आजकाल आदर्श पण वेगळ्याच पद्धतीचे निवडतात मुलं, आणि सोबतच व्यसनाधीनता, गुन्हेगारी प्रवृत्ती ही सगळी वाढलेली. मग हे असं का घडलेलं आहे, किंवा यांना मुलांना अलिप्त ठेवण्यासाठी आपण आपल्या संस्थेमध्ये काय करतो? यामध्ये कारण आजकाल काय झालेलं आहे, फी भरली की रिझल्ट येईल ही एक इच्छा, प्रवृत्ती किंवा समाजात ही एक मान्यता निर्माण झालेली आहे की मी लाख रुपये भरतोय तर माझं पोरग आता सिलेक्ट झालंच पाहिजे. पण ऍक्च्युली रियालिटी वेगळी असते. तर ते तुम्ही पालकांना काय सांगा? तर हा क्वेश्चन एकदम सर तुम्ही समाजाला अत्यंत महत्वाचा हा क्वेश्चन आहे सर. बरोबर. आणि तो विचारला मला खूप आवडला आहे. सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन. जनरली मी बऱ्याच ठिकाणी माझे इंटरव्ह्यू वगैरे होतात, मग हा क्वेश्चन कोण उचलून धरत नाही सर. बरोबर. आणि पहिला मी तुमच्या संस्थेचा आभार मानतो, गोडसे इन्स्टिट्यूटचा, की हा क्वेश्चन तुम्ही राईज केला सर. या क्वेश्चनची खूप गरज आहे सर. सर हल्ली आपल्याकडे कसं झालं माहिती आहे का, जितकी फी जास्त तितकी इन्स्टिट्यूट मोठी एज्युकेशन बेस्ट आहे सर. आपल्याला कोणाला नावं ठेवायचं नाही, तर सांगायचं येतोय की असं काही नसतं. जनरली कोणते कॉलेज सिलेक्ट करताना 1 नंबर तिथला रिझल्ट बघायचा असते सर. 2 नंबर तिथला स्टाफ एक्सपिरियन्सड आहे का त्या स्टाफला, कारण जनरली स्टाफ चेंज होत असते. आणि 3 नंबर आपल्याला तिथली फी पे होणार आहे का. 3 गोष्टीचा मिलाप गाठला पाहिजे. पण आपल्याकडे कसं असतं, पालक सर कसं करतो, त्यांना कितीही आपण होते सर, म्हणजे अक्षरशः मी बघितलं पालक देणं करतात मुलांना उच्च म्हणजे जिथे फी जास्त आहे तिथे घालायला बघतात. तर ते मला पालकांनी सांगायचं की तसं काय नसतं. समजा तिथं गाठलं तर ते शिकवणार नाही, असं नाही, शिकवणार तिथं आपल्या मुलग्याला झेपलं पाहिजे की नाही. सगळ्यात पहिल्यांदा आपला मुलगा कुठल्या कृतीचा आहे त्या कृतीनुसार तो त्या बॅच मध्ये झेपला पाहिजे. जनरली कसं असते, स्कॉलर बॅच, मिडल बॅच, पोर बॅच, पैशावरून नाही, बुद्धिमत्तेवर बॅचेस ठरतात. A1, A2, A3. सर आम्ही असा फरकच केले. सगळ्यात महत्वाचं सगळ्यांनी एका बॅच मध्ये बसायचं. कारण मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की हुशार विद्यार्थ्यांना कोण पण शिकवते सर. बरोबर. सामान्य कुवत असलेल्या विद्यार्थ्यांना चांगलं काहीतरी बरोबर अभिव्यक्ती म्हणायची. तर पालकांना तसं काही न समजता काय करायला पाहिजे की तुम्ही ठीक आहे मग भरली फी, पालकाची इच्छा बी असते की नाही बाबा की एवढ्या पण फी घातले, मग त्याची अपेक्षा वाढतात सर पालकाची. हा, मग प्रेशर वाढते. तुझे 2 लाख फी भरलोय, तुला अभ्यास करायला पाहिजे बघ. मग आई म्हणते, पप्पा म्हणते एवढं देणं काढून फी भरले बघ. तो हॉस्टेलवर असते सर मुलगा, नेहमी त्याच्या डोक्यामध्ये हेच यावं लागते. नाही झालं तर काय, नाही झालं तर काय करू सर, नाही झालं तर काय झालं, काय करू मी. माझ्या पप्पांनी शेत विकले, माझ्या आपल्या तिचं तर कसं असते 4 भाग विकले सर, आहे अशी परिस्थिती. किंवा आईचे दागिने घाणवत ठेवले, अशी परिस्थिती आहे. खूप कंडिशन भयावह परिस्थिती आहे सर. आणि सामान्य कुटुंबच हे जास्त करतंय. अगदी बरोबर. त्यांना स्वप्न असतं की आपलं पोरग काहीतरी मोठं करावं. स्वप्न बाळगणे पण काय चांगली गोष्ट आहे, पण प्रेशर कसं जाते बघा पालकांकडून. आणि तिथे पण काय येते सर, इन्स्टिट्यूट मध्ये टेस्ट असतात. प्रत्येक टेस्टला जास्त पडत नसतात. एखाद्या वेळी त्या विद्यार्थ्याचा डिसइंटरेस्ट असलेला टॉपिक असते, स्कोर कमी येते तिथं. 100% मग त्याच्यामुळे काय ते हा स्कोर पालकांना पाठवलं जाते. मग पालक लगेच फोन करून जातात, अरे काय रे तुला काय पाठवलं कशासाठी, मुद्दा पैशांवर तुला हा तेवढे पैसे भरून तुला पाठवले आणि हे मार्क्स काय, हे असलं काय करायला लागलं, शिकायलाच ना काय करायचं तर मजा मारलायचं. तर त्याच्यामुळे काय होते, ते मुलग्याच्या डोक्यात सारखा पैसा पैसा बसला जातो आणि त्याचा स्कोर कमी यायला लागतो. मग त्याच्या मनात निगेटिव्ह विचार यायला लागतात. समजा मी नाही क्रॅक केलं तर माझ्या आई वडिलांचे काय होणार, बरोबर, मी गाव सोडून इकडे आलोय, गलीत मला काय म्हणतील, आत्तीची मुलगा काय म्हणेल, मावशी काय म्हणेल. बरोबर. मग अशा विचार जास्त होतोय. अशामुळे कधी मुलं काहीतरी वेगळाच विचार करतात.
तर मुलांना मला एकच सांगायचं असलं काही विचार करायचे नसते. जर असं काही टेन्शन असेल माझ्याकडे विद्यार्थी येतात आमच्या इकडे. आम्ही अशा मुलांना पण काउन्सिलिंग करतोय. शेवटच्या आम्ही 1.5-2 महिन्यात मुलांना एक्झाम क्रॅक करून दिले. क्रॅश कोर्स नावाची एक्झाम असते. आम्ही काय करतो 11वी-12वीचे क्रॅश कोर्स म्हणजे एक्झाम सगळे 11वी-12वीत समजा सीईटीची एक्झामला जेईची एक्झामला 45 दिवस आहे. 45 दिवसात सर सगळं ते कव्हर करून घेते. पण कुठल्याही विद्यार्थ्याला जर मला सांगायचं आहे असं काही निगेटिव्ह विचार आलं तर बिंदास्त आमच्या इकडे या. आम्ही तुम्हाला ते कसं त्यातनं पार पडायचं एक निदान राज शिकवायचं पण तुम्हाला एक मार्ग सांगतो आणि ते तुम्हाला नक्की आवडेल आमच्या इथे. छान. आपल्या शिक्षण संस्थेतून विविध विद्यार्थी आजपर्यंत तुम्ही जसं म्हटलं की गुणवत्ता मिळवून बाहेर गेलेत, अशा विद्यार्थ्यांच्या बद्दल काही 1-2 उदाहरणं सांगा. मला एक पहिली विद्यार्थिनी सांगायची माझ्याकडे प्रियांका नामदेव पठाडे नावाची विद्यार्थिनी आहे. प्रियांका नामदेव पठाडे. माझ्याकडे तिथे 8वी 9वी 10वीला होते. तिचे वडील बहुतेक ज्यावर काम करायचे संतमळामध्ये करायचे. खूप गरिबीत हालाकीची परिस्थिती. आई वडील अजूनही मला काम पडतात. ते म्हणतात की सर तुमच्यामुळे झालं. आता काय झालं तरी सांगतो काय सर. ते विद्यार्थी माझ्याकडे 8वीला ऍडमिशन घेतली आणि 8वी झाली 9वी झाली. तिथे इंग्रजी फार कच्चं सर. मी इंग्रजी पण शिकवायचं पहिला. इंग्लिश शिकवायचो, सायन्स शिकवायचो. ऑल इन वनच. कारण डीएडचा टीचर सर ऑलराऊंडर असतो. मी बीएड नंतर केलं सर. पण पहिला डीएड केलं आणि डीएड करा मला शिक्षकांना ऑलराऊंडर शिक्षक होतो. तर ते पालक आलं माझ्याकडं. आमची फी काय 50 रुपये सर. 3000 रुपये फी. त्याच्यामुळे सगळा विषय ती विद्यार्थ्यांना पालकांनी पहिला सांगितलं सर फी टप्प्याटप्प्याने देणार. माझा आमचा पहिल्यापासून उद्देशच ते आहे की शिक्षणात पैशामुळे कोण थांबायचं नाही. ज्याचा कोण नाही त्याचा महेश क्लासेस मी त्यावेळी सांगायचं गमतीने सांगायचं. आता श्री चौंडेश्वरी अकॅडमी सांगायचं. मग ते पालक आले माझ्याकडे विद्यार्थिनीला घातलं 10वी पर्यंत. मला असं त्याच्यात काय इंग्लिशमध्ये काय असं दिसलं नाही. ती मुलगी मला म्हटली सर मला वकील व्हायचं आहे. हा किस्सा मी वर्गात पण सांगतोय सर. आणि मला हसू आलं. तुला म्हटलं अजून ग्रामरमध्ये टेन्स किती आहेत माहित नाही, हेल्पिंग वर्ब्स किती माहित नाही आणि तू कसं सायन्स वाटतं तू काय वकील होणारच म्हटलं. त्यावेळी विद्यार्थी पण थोडे हसले. वर्गात बोललो ना मी. पण मला त्याच्या पाठीमागे उद्देश काय होता ते मी सगळ्यात शेवटी सांगतो सर. त्यानंतर ती मुलगी माझ्याकडे 12वी पर्यंत शिकली आणि त्यानंतर एक 3 वर्षापूर्वी पेपरात एक ऍड आली की यंत्रमागत कामगाराची विद्यार्थिनी न्यायाधीश झाली म्हणून. न्यायाधीश झाली सर. त्या मुलगीला आणि ती मुलगी म्हणजेच प्रियांका नामदेव पठाडे. तुमच्या इथे शिकलेली मुलगी न्यायाधीश झाली तर वकील न्यायाधीश झाली. ती तिचं स्वप्न काय होतं वकील होण्याचं आणि ती झाली न्यायाधीश. तर त्याला एकमेव कारण म्हणजे मी 10वीच्या काळात तिला डिवचलेलं का तर तिच्या अंगात जे पेटून काय पाहिजे ईर्ष्या निर्माण व्हायला पाहिजे. तर तिने मग मला भेटल्यावर सांगितली सर त्या एका वाक्यामुळं माझं आयुष्य बदललं. त्यावेळी तुम्ही जर माझं डिवचलं नसता तर मी होऊच शकलो नसतं. बरोबर. तिच्या अजून पण तिच्या राहण्यामध्ये त्यांच्या आईवडिलांचं अजून सिम्प्लिसिटी आहे. त्यांच्या आईवडील अजूनही भेटतात. आणि एखाद्या शिक्षकासाठी तेच सगळ्यात मोठी पावती असते. आता बरेचसे विद्यार्थी डॉक्टर झाले, एमबीबीएस झाले सर. माझे विद्यार्थी न्यूझीलंडला आहे. त्यानंतर अमेरिकेमध्ये. आता ते विद्यार्थी मला सर दुबईमध्ये आहेत माझे काही विद्यार्थी. ते विद्यार्थी मला बोलत सर तुमचं प्लेनचं तिकीट मी बुक करतो सर 1-2 दिवस द्या म्हणतात मला. हा जिव्हाळा आहे सर. माझे शेकडो विद्यार्थी पुण्यात आहेत. नेहमी तसं एकदा आपलेपणाची जाणीव तुम्ही त्यांना करून दिली. ते झाली कशामुळे सर त्यावेळी त्या मुलांना फी भरायला नसायची सर. तिने दिली तशी घ्यायची आणि शेवटची नाही घेतली तरी चालायचं सर. मी जर त्यावेळी थांबवलं असं तर त्यामुळे हा आपलेपणा निर्माण झाला. खूप मोठी गोष्ट आहे सर ही. आता आपण ह्या सर्व गोष्टी बोलल्यात सर. पण आजकाल टेक्नॉलॉजीचा वापर हा खूप वाढलेला आहे. मग तो सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मोबाईलचा वापर मुलांनी खूप वाढवलेला आहे. ते अभ्यासासाठी म्हणून मोबाईल घेतात आणि काय करत असतात कोणी बघू शकत नाही. मग या टेक्नॉलॉजीचे फायदे जास्त आहेत की तोटे जास्त? आणि 11वी-12वीच्या मुलांना किंवा शालेय शिक्षण जगत असणाऱ्या विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजीचा इतका वापर जितका आज चालू आहे तो करणं योग्य आहे? आता हा जो प्रश्न आहे की सर हा व्यक्तीनुसार बदलतो. म्हणजे
एखाद्या विद्यार्थ्याने ठरवलं की मला अभ्यासाशीच रिलेटेड मोबाईल वापरायचा आहे, तर तो तेवढाच यूज करणार. पण एक दुसऱ्या प्रकारचे विद्यार्थी असते, तर तो काय करणार, मला स्कूलमधून होमवर्क आलाय, कॉलेजमधून होमवर्क आलाय, बरोबर. मला त्यासाठी मोबाईल पाहिजे आहे. मग तो विद्यार्थी काय करतो, मोबाईल घेतो, मग त्यावरती गेम खेळणे म्हणा किंवा रील्स पाहणे असं करतो. मग हा मोबाईलचा दुरुपयोग झाला. मग ह्याच्यावरून आपण काय करतो, मोबाईल हा बाद आहे असं जाहीर करतो. बरोबर. आता त्याचा फायदा सांगतो. ज्यावेळी कोविड आला सर, तर पूर्ण टीचिंग आपल्या मोबाईलवर झालं ना, हो. ऑनलाईन जे टीचिंग झालं, मग त्यावेळी आपण त्याला बाद कसं म्हणू शकतो. बरोबर. तर त्यामुळं ऍडिक्टेड झाला विद्यार्थी. त्यावेळी जी आम्हाला सवय लागली की मोबाईलवर जाय, त्यामुळे पालक पण द्यायला लागले. पण त्याचा प्रॉब्लेम काय व्हायला लागला सर, मुलगा जास्त शिकत नाही सर, हो. तो अन्यत्र पास जातो त्यात. चंचलपणा वाटतो, अं, एका जागी स्थिर राहू शकत राहत नाही. नाही. आणि पालकांना म्हटलं अर्धी केर मोबाईल, म्हटलं नाही नाही मला अजून पाहिजे, अभ्यास करणार आहे. नंतर तो इतका ऍक्टिव्ह होतोय सर, तो त्याशिवाय अभ्यासच करत नाही. हो. पण दुसरा एक असा विद्यार्थी आहे सर, तो मोबाईल कसं करतो बघा. समजा आमच्या नोट्स आहेत सर, आमच्या पीपीटी असतात, बऱ्याचशा नोट्स आहेत, त्या मोबाईलवर सेंड करायचे. कारण हा JEE सिलेबस 2 वर्षात संपत नाही. बरोबर. 4 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स असतो. बरोबर. ज्याने हा 4 वर्षाचा आम्हाला 2 वर्ष संपवायचे म्हणल्यावर आम्ही सगळंच वर्गात घेऊन द्यायला लागलो. वेळ पुरणार नाही. वेळ पडणार नाही. मग आमच्या नोट्स आमच्या मोबाईलवर जातात थोड्या वेळ. मग त्यावेळी आमचे विद्यार्थी काय करतात, ते डाउनलोड करून घेतात सर, आणि सरळ मोबाईलला प्लेन मोड, एरोप्लेन मोडवरती टाकतात. म्हणजे कुठले नोटिफिकेशन येणार नाही, काही कॉल्स येणार नाही. डिस्ट्रॅक्शन आणि होणार आम्ही नाही. पालकांना बी सांगितलेलं असतो, हा. आज 30 मिनिट्सच मोबाईल लागणार आहे, तेवढ्यात हा. तुमच्या क्लास नोट रिन्यू होतात. तुम्ही पालकांनी मोबाईल तेवढ्या तुम्ही वेळ सांगता. सांगतो आम्ही पालक बरोबर. की एवढ्या वेळेत नंतर मोबाईल काढून घ्यायचा, त्याला द्यायचा नाही. चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही दोन्हीचा समतोल. टेक्नॉलॉजी सर वापर केला पाहिजे. आज जग AI मध्ये आहे, बरोबर. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हो. इथून पुढे सर कम्प्युटर सायन्स, हम्म. कम्प्युटर, AI, रोबोटिक्स हे बरोबर. भविष्यातले कोअर सब्जेक्ट असणार आहेत. हो. ज्यांना ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी नाही शिकली, तर तो इतक्या पाठीमागे मागे पडेल तो. आज बरोबर. तुमच्याच सेटअप मध्ये बघा, आपल्याकडे कसे बरोबर. कॅमेरे म्हणा, हो. तुमची लाईट सिस्टीम म्हणा, किंवा आपण लावलेले माइक्स बघा, ही जर आपण जर हीच सगळं टेक्नॉलॉजी पॉडकास्ट जर आपण नाही केलं असतं, तर काळानुरूप बदल घडलाच पाहिजे. किंवा ते फिलिंग पण आलं नसतं सर. बरोबर. 100%. म्हणजे चेंज इज मस्ट. हो. पालकांनी पण विद्यार्थ्यांनी पण तो केला पाहिजे. बदल मान्य स्वीकारला केला पाहिजे. पाहिजे. आणि बरोबर. इथून पुढे स्वतः मला मित्र विद्यार्थ्यांना सांगायचं आहे, तुम्ही आता जी चॅट GPT वापरताय ते स्वतः बनवायचे हो. सर, पॅकेजेस CR मध्ये. हो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मी तेच सांगेन की ह्याचा वापर करा, पण चांगल्या कामासाठी. चांगल्या कामासाठी. याच प्रश्नाशी रिलेटेड असलेले एक विचारेन. मगाशी आपला उल्लेख झाला की कोरोना काळात, पण कोरोना काळाच्या पूर्वीचे विद्यार्थी आणि नंतरचे विद्यार्थी यात आजकाल थोडासा खूप मोठा बदल दिसतोय. तो बदल काय आहे आणि तो का झाला? तर कोरोनाच्या पूर्वीचे विद्यार्थी सर एकदम ब्रिलियंट होते सर. म्हणजे इतकं बेसिक त्यांचं स्ट्रॉंग असायचं, काय शिकवायला लागत नव्हतं. 11वी आली की आमच्याकडे आम्ही 11वी फर्स्ट डिव्हिजन 11 शिकवायचो सर. बर. कोरोना नंतरची जी बॅच आहे की नाही सर, ती बॅच इतकी कच्ची लागली. आता अक्षरशः मुलांना मी सर 7-9 दिलं तर त्या विद्यार्थ्याला येत नाही सर. 2 येतं का, -2 येतं का, +2 येतं, येत नाही सर. ही सायन्स घेणाऱ्या विद्यार्थ्याची कंडिशन आहे सर. का झालं सर हे? ते आपण मगाशी बोलल्याप्रमाणे ती मुलं काय केली, नुसतं मोबाईलचा चुकीचा वापर. पालकांनी कळाली, पालक बोलले असतात किंवा त्यांना वाटतं स्कूलमधून सांगितले असेल, त्याचा ते मुलांनी गैरफायदा घेतला असेल. त्या बॅच इतक्या कच्च्या झाल्या सर, इंग्रजी वाचता येत नाही, कॅल्क्युलेशन करता येत नाही सर, पाढे पाठ नाही. 12च्या विद्यार्थ्याला सर 19चा पाढा विचारतो नाही, येणार नाही. त्याला 20 पर्यंतचे 25 पर्यंत विद्यार्थी JEE परीक्षा देणार आहेत. कॅल्क्युलेशन फास्ट लागते सर. बरोबर. JEE नीटच्या एक्झाम साठी कॅल्क्युलेशन फास्ट लागतं. त्यासाठी आम्ही सर पहिले 2 महिने एप्रिल महिन्यात त्यासाठी आमची बॅच सुरू होती. असलं त्याचं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. फाउंडेशन तुम्ही करून घेता मुलांचं फ्री मध्ये घेते सर. हो. जनरली फाउंडेशन बॅचचे वेगळे पैसे घेतात, आपण त्यातच करतो. किती मोठी गोष्ट आहे सर. आजची सामाजिक परिस्थिती, मुलांवर होणारे परिणाम त्याचे, आणि आजकाल आदर्श पण वेगळ्याच पद्धतीचे निवडतात मुलं, आणि सोबतच व्यसनाधीनता, गुन्हेगारी प्रवृत्ती ही सगळी वाढलेली आहे. मग हे असं का घडलेलं आहे, किंवा यांना मुलांना अलिप्त ठेवण्यासाठी आपण आपल्या संस्थेमध्ये काय करतो? सर, हा प्रश्न पूर्ण समाजासाठी खूप अत्यंत उपयुक्त आहे. पालकांना तर आहेच,
पण समाजासाठी पण खूप महत्वाचा प्रश्न आहे. आत्ताच्या विद्यार्थ्यांचा कधी सर रोल मॉडेल बदललाय. हो जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा माझं रोल मॉडेल कोण होतं, की माझे काका किंवा इंजिनियर आहेत मी त्यांच्यासारखं होईल, बरोबर. किंवा माझे टीचर आहेत मी त्यांच्यासारखा टीचर होईल, हा रोल मॉडेल होता सर. पण आता हल्लीच्या विद्यार्थ्यांचा रोल मॉडेल म्हणजे गल्लीतला एखादा दादा, मग चित्रपटातला हिरो, चित्रपटातला हिरो किंवा Reel हॉलिवूड star. हिरो, हा ती सिनेमातली अभिनेत्री बरोबर. किंवा रील स्टार. ह्याच्यामुळे काय होते सर, की अनुकरण, मी त्याचं अनुकरण करणार असं होते. मेहनतीला कमी पडालेत लोक त्यामुळे. हा, त्याच्यामुळे होते काय सर, ते मला तसंच व्हायचं एकदा तर मनानं थांबलं का नाही, मग तो अभ्यास करा तो होणारच नाही. आणि दुसरा एक म्हणजे संस्कार कमी पडतात सर. बरं. मग संस्कार म्हणजे आई वडील सांगत असतातच की ते. बरोबर. पण तशाच प्रकारचे स्कूलमध्ये पण संस्कार पण शिक्षक घेत असतात. बरोबर. पण त्याच्यानंतर तो विद्यार्थी कुठे जातोय त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड होतात. हा. मग तो ज्या बघा सर कसं आहे, बरं. विद्यार्थी जिद्द आहे तसाच होतो. तो ज्या ग्रुपमध्ये आहे, तो ज्या मित्रांच्या मध्ये आहे, हम्म. तो तसाच बनतोय. हो. जर तो चांगल्या म्हणजे व्यापारी मित्रांच्यात असेल, मी व्यापारी. मुलांना पण सांगतोय 10 व्यापारी त्यात माझ्यासारखा एक 11वा गेला हम्म. तर 1 वर्षात 11वा व्यापारी बनतोय सर. हो हो आणि 10 टवाळकी माझ्यासारखा एक गेला तर माझ्यासारखा हुशार बी टवाळकी होत असत. हो. म्हणून मी पालकांना स्ट्रिक्ट सांगणार की तुमचा विद्यार्थी कुठल्या संगतीत आहे याच्यावरती मोस्ट डिपेंड करते. संगत चांगली असते. संगत चांगलीच पाहिजे. बरोबर. त्यामुळे त्यांनी व्यसनाधीनता वाढण्याचं कारण बी तेच आहे सर. सोबत जसे असतील त्या पद्धतीने हो, मुलं तशी वागतात. बरोबर. मग हेच जे तुम्ही आता सांगितलं ह्यात तुम्ही पालकांची जबाबदारी सांगितली. बरोबर, की पालकांची पण जबाबदारी असते. तर तो जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडायला पाहिजेत त्यांनी, घरात त्यांचे काय संस्कार असले पाहिजेत किंवा काय मुलाला सांगितलं पाहिजे. कारण नॉर्मली असं बघायला मिळतं की 11वीला मुलगा गेलाय, मोठा झालाय, आता त्याला बोलायचं कसं. हा पण दृष्टिकोन आहे पालकांच्या मध्ये. मग कुठंतरी कॉलेजला पाठवलंय त्यांचं त्यांनी सगळं करून घेतात, मग जबाबदारी पालक थोडेसे झटकतात का, हा मुद्दा मला तुम्हाला विचारायचा होता. तर सगळेच पालक जबाबदारी झटकतात असे नाही. पालकांना काय वाटतं माझा रोल काय आहे, की विद्यार्थ्याची मी फी भरली, बरोबर. त्याला कॉलेज नेऊन दाखवले, आता ही तुझी जबाबदारी, तुझी ती परीक्षा ती पार पाड. तर तेवढी नाही. हा रोल कसा आहे, विद्यार्थी, पालक आणि शिक्षक असं तिघांचा जो ट्रायंगल आहे, बरोबर. जेव्हा त्या 3 लाईन सेगमेंट जोडले जाणार आहेत तर तेव्हा ते ट्रायंगल जो आहे तो कम्प्लीट होणार आहे. बरोबर. पालकांना काय वाटतंय मला काही त्यातलं काय कळत नाही, काय नाही, बरोबर. मग मी कसा अभ्यास घेऊ. आम्ही पालकांना म्हणतो अभ्यास घेऊच ना. हो. संध्याकाळी तो आल्यावर त्याला 5 मिनिटं द्या. तर हल्ली पालकाचा प्रॉब्लेम काय येतोय, किंवा त्याचं कामानिमित्त तो काय करतो, त्या विद्यार्थ्याला वेळच देऊ शकत नाही. बरोबर. आणि जर देत असला तर त्याची इच्छा नसते सर. पालक काय करते सर, त्याला वेळ असते सर, इच्छा असते की देऊ शकते, वेळ असते. तो मोबाईल बघत असते सर. पोरगे तिथं अभ्यास करत असते, आई तिथं मोबाईल बघत असते. बरोबर. मग ते पोरगे काय होणार, दोघं मोबाईल बघत बसले, त्याला बी इच्छा तो पण मोबाईलच असते. गेला. बरोबर. त्याची बी इच्छा असते की जरा तरी आई वडिलांनी माझ्याशी बोलावं. तर मला पालकांना एवढं सांगायचं आहे की मला आज कॉलेजमध्ये काय झालं, त्याची जरा बोलायला पाहिजे, त्याला थोडासा वेळ दिला पाहिजे. बरोबर. मग ते कॉलेजमध्ये गमती सांगेल. त्याच्यामुळे काय होईल, विद्यार्थ्याच्या मध्ये आणि पालकांच्या मध्ये हा जो दुरावा निर्माण झाला सर तो कमी आपोआप होईल. कमी होते. मग बघा आपला विद्यार्थी तुमच्यासोबत बघा, हल्ली मुलं पालक म्हणतात की आमचा विद्यार्थी मला काय सांगत नाही, आमचं पोरगं आमच्या काहीच सांगत नाही. बोलतच नाही. तर का सांगत नाही, तुम्ही त्यांच्याशी बोलता का? बरोबर. तर बोलायचं चालू करा ना. हो. तर तुम्हाला संवाद सगळं वाढला पाहिजे. इव्हन पर्सनल सगळं जो तुम्हाला सांगायचं चालू करेल. तुम्हाला पालकांनी हेच सांगायचं 5 मिनिटं त्याला वेळ द्या. अभ्यास कळत नाही राहू दे, पण कॉलेजच्या गमतीची म्हणजे त्याला सांगा. बरोबर. आज काय अभ्यास झाले ते तर विचारा, पण विचारते पालक कसं, काय आज अभ्यास काय केलाय, नको नको ठीक आहे बस, मग कायम अभ्यासलाच बस. कावायच नाही. बरोबर. तेच गोष्ट करायची की नाही, स्कोर कमी आला का बघा, का कमी आला रे, तुला मागच्या वेळेला तर चांगला होता की रे, मागच्या वेळेला बी कमी आला, आता बी कमी आलाय, काय जरा बघायला पाहिजे. असं त्याला गोड गोड सांगितलं की नाही, पुढच्या वेळेला कर आणि विचारून घे सर, मी येऊ कसं करणार भेटायला. बरोबर. म्हणजे आपल्या मुलांना आपणच समजावून घेतलं पाहिजे. बरोबर. त्यांना काय हवं, काय नाही, काय चुकतंय, शाळेचं काय चाललंय, किंवा कधी कधी असं पण होतं की शाळेत काहीतरी प्रॉब्लेम, कॉलेजेसमध्ये काही प्रॉब्लेम झालेला असते, पण आपला संवाद नसल्यामुळे तो ते मनात ठेवून राहतो आणि नंतर एक अशी वेळ येते की त्यातनं तो बाहेरच पडू शकत नाही. होय सर. आणि त्याच्यामुळं त्याचं खूप ते शैक्षणिक वर्षाचं नुकसान होतं. आणि
ह्या मी नेहमी पालकांना म्हणत असतो की हे 2 वर्ष असे आहेत, एकतर घडतात मुलं किंवा बिघडतात. आणि त्यामुळे सरांनी खूप मार्मिक असा सल्ला दिलेला आहे पालकांना की संवाद वाढवा. तुमचा संवाद जेवढा आपल्या मुलासोबत चांगला तेवढा त्याचा रिझल्ट चांगला. कारण तुम्ही आई आणि वडील हेच 2 व्यक्ती असतात जे त्या मुलासाठी आपलं सर्वस्व देण्यास तयार असतात. बाकी जगातल्या कुठलाही व्यक्ती निस्वार्थपणे त्या मुलाला काही मदत करणार नाही. त्यामुळे सरांनी खूप छान सल्ला दिला. आता त्यानंतर सर मी तुम्हाला विचारतो की हे झालं पालकांचं. पण शिक्षकांच्या काय काय जबाबदाऱ्या असू शकतात? त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? तर आता आपल्याला काय सर कुणाला नावं वगैरे काही नाही, ठेवायची नाही. बरोबर. तर शिक्षकाच्यासाठी तो एक स्टुडंट असतो. बरोबर. पण स्टुडंटसाठी ते पूर्ण करिअर असतं 11वी-12वीचं हो. वर्ष. म्हणजे आमच्यासाठी कसा असतो, हा विद्यार्थी झाल्यानंतर दुसरा येणारच की. बरोबर. पण माझ्यासाठी ते 11वी-12वी असंच झालं. जर मी असा विचार केला, दरवर्षी तर आपल्या मात्र येतात जातात. जातं. बरोबर. तर मात्र त्या मुलांचं पूर्ण लाईफ खरं. कोलॅप्स होतं. तर शिक्षकाचा रोल असा आहे, की तो एक विद्यार्थी नाही आहे. तर तो त्याचं पूर्णच ड्रीम घेऊन, त्याचं आयुष्य घेऊन आपल्याकडे आलाय. बरोबर. आपल्याकडनं अशी एक पण चूक होता कामा नये, की त्याच्यामुळं आपण त्याच्या आयुष्याला खराब होण्याला कारणीभूत व्हावं. बरोबर. म्हणजे शिक्षकाने त्याचा तो रोल प्रामाणिकपणे पार पाडला पाहिजे. हो. म्हणजे मला तर असं वाटतं, म्हणजे माझं सांगतो सर, मी ज्या दिवशी एखादा क्वेश्चन खराब शिकवला, खराब म्हणजे मुद्दाम कोण शिकवत नसते, चुकून. कधी तब्येत बिघडलेली असते बरोबर. किंवा काहीतरी आमच्या डोक्यात विचार असतात, शिकवता शिकवता ते खराब होत जाते. पण मन सांगते, मग जेव्हा बसल्या मला कळते सर, हा क्वेश्चन आपण खराब शिकलाय. सर मला दुसऱ्या दिवशी कधी जाऊन तो परत क्वेश्चन शिकवेन असं होत असते सर. बरोबर. का आपल्यामुळे कोणाचं नुकसान होतं. सेल्फ इव्हॉल्युशन शिक्षकांनी मला ठेवलं हे पाहिजे. सांगायचं की शिक्षकांना त्याचा रोल प्रामाणिकपणे अगदी तळमळीनं, ते म्हणतात ते बघा, बिंबीच्या डेटापासून शिकवलंच पाहिजे. बरोबर. त्यांना पेमेंट बघायला सांगायचं, त्यांना त्या विद्यार्थ्याचं करिअरच बघितलं पाहिजे. म्हणजे त्याच्याकडे बघताना दृष्टिकोन पहिला शिकवणं हे धर्म मानलं पाहिजे शिक्षकांनी. हो. बरोबर. त्याला व्यवसायाचं किंवा नोकरीचं साधन, पैशाचं साधन न मानता शिकवलं पाहिजे. म्हणजे मुलाचंही चांगलं होईल आणि ते शिक्षकाचं डबल चांगलं होईल म्हणता येईल. बरोबर. आता शासनाची धोरणं सर बदललीत खूप सारी. ती धोरणं कशी आहेत? पूरक आहेत का शैक्षणिक गोष्टींना? तर आता आपण गव्हर्नमेंटचे जे पहिला सगळ्यात महत्वाचा फायदा काय झाला सर, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममुळे कधी तुमचा स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला टॉपचं कॉलेज मिळतंय. होय. म्हणजे असं काही बॅग घेऊन जावा, मला ऍडमिशन द्या, हा. ही पद्धतच थोडा कोटा असतो तो, हा. पण सगळ्यात मोस्टली ऍडमिशन मिळतात ते फक्त स्कोअरवर. स्कोरिंगवर. त्यामुळं शासनाचा हा निर्णय खूप चांगला आहे सर, की जो बेस्ट आहे तोच टिकणार. बरोबर. किंवा जो आता आपल्या महाराष्ट्र शासनाचा एक आपल्याकडे योजना आहे की सीईटीच्या मुलींना सीईटीची एक्झाम देतात, तर त्यांना सर नर्सिंग, इंजिनिअरिंग एक्झाम त्याचा पूर्ण खर्च महाराष्ट्र गव्हर्नमेंट बघतो. म्हणजे त्यांचे जे काही धोरण आहेत सर खूप चांगले. इव्हन 11वी-12वीला सर बऱ्याचशा स्कॉलरशिप आहेत आणि त्या सगळ्या स्कॉलरशिप आम्ही आमच्या अकॅडमीत सर प्रोव्हाइड करतोय सर. म्हणून फॉर्म भरून स्कॉलरशिप मिळवण्याची जबाबदारी म्हणजे शासन पूर्ण विद्यार्थ्याला 100% मदत करणार सर. आता आमच्या इकडे विद्यार्थिनी परगावच्या येतात सर. तर मी ह्याच्या तुमच्या पॉडकास्टला मी आपल्या इचलकरंजी आगार आहे, एसटी आगार, मी त्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी सर मला आमच्या विद्यार्थ्यांनी यायला फ्री ऑफ पासेस दिले सर. बरोबर. मुलींना प्रवास फ्री आहे. पण आपली सर अकॅडमी आहे ना, आम्ही कॉलेजमध्ये त्याचं रूपांतर केलं सर. आणि त्याच्यामुळे फायदा काय झाला की त्याही लोकांनी आमचं कार्य बघून सर आमच्या विद्यार्थ्यांनी फ्री ऑफ सगळे पासेस आमच्या अकॅडमीमध्ये मिळतात. म्हणजे सरकार मदत करते किंवा सर. शैक्षणिक धोरणं ही मुलांसाठी चांगली आहे. अगदी त्यांच्या पूरकच आहे. बरोबर. कारण मुलींना पुढचं शिक्षण पूर्ण मोफत आहे. आणि मुलांना पण सर अशा स्कीम आहेत, योजना आहेत की अगदी ग्रॅज्युएशन पर्यंत 1.5 लाख स्कॉलरशिप आहे. तर त्यांनी जाणून घेतलं पाहिजे. बरं. छान. संस्था चालक म्हणून तुम्हाला कोणत्या अडचणींना आता सामोरं जावं लागत आहे आणि तुमच्या समोर अजून कोणकोणत्या अडचणी तुम्हाला वाटतंय की येऊ शकतात? तर संस्था चालक म्हणजे सगळ्यात महत्वाची अडचण म्हणजे जेव्हा आम्ही नाव दिलं श्री चौंडेश्वरी मेडिकल आणि IIT अकॅडमी, मग सगळ्यात महत्वाचं काय ते पालकांचा एक असं असतं की यांची IIT निघायलाच पाहिजे. बरोबर. मग निघतात सर आपल्याकडे NIT पर्यंत निघाला सर, IIT पर्यंत निघाला नाही. बरोबर. जे तुमच्या पॉडकास्टवर मी जाहीर सांगू शकतो, आमच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्याचं 50% असते सर. त्या मुलाला तुम्ही NIT पर्यंत मिळते सर. आपण टॉपच्या NIT मध्ये ऍडमिशन मिळवून दिलेलं आहे सर. पालकांना काय वाटतंय की इथं IIT निघायलाच पाहिजे.
पण तिने असा बी विचार करायला पाहिजे की जिने तिथं ज्या ठिकाणी घातल्या तिथनं आयआयटी किती निघल्यात. अशा ठिकाणी जवळजवळ 5,000 विद्यार्थी आहेत. हो. त्यांचे किती आयआयटी निघले. त्यामुळे आमचा रिझल्ट सर खूप छान आहे. 80% आहे. अरे जी वा. सर आमच्याकडं 100 विद्यार्थी घडले तर टॉपच्या कॉलेजमध्ये 80 जातात सर आणि 20 कॉलेज रिमेनिंग कॉलेजला जातात. बरं. मग संस्था चालक पण आमच्याकडे पालकांचा अपेक्षा खूप हे वाटलं. बर्डन माझ्यावर जास्त आहे सर. हा. द बर्डन ऑफ ट्रूथ. बरोबर. सत्याची वजा आहे सर हे माझ्याकडे. दुसरं म्हणजे काय ते सर आम्ही पेमेंट देऊ शकत नाही शिक्षक. टॉपचा हायर टीचर आणला तर त्याला देऊ शकत नाही. पण यावर्षीपासून सर आम्ही दिल्लीचे आणि युपीचे टीचर जॉईन झाले सर आपले. तर कारण जी काळाची गरज आहे त्या पद्धतीने जायला पाहिजे तर ते आम्ही केलं. जनरली इन्फ्रास्ट्रक्चर एक बघितलं जातं पण आपल्या आता स्वतःच्या तर 2 बिल्डिंग आहेत मल्टी फ्लोअरच्या. तिथे एकदम क्वालिटी लेवलच्या अगदी आपण पॅनल बोर्डवर शिकवतोय की तिथं आपण शिकवलं जातोय. एवढी कमी फी घेऊन देखील तुम्ही शिक्षण उच्च दर्जाचं देतो आपण सर. बरोबर. पण पालकांची अपेक्षा जेवढी होऊन बसते त्यामुळे संस्था चालक म्हणून बघून आम्हाला कसं गणलं जातं की अमुक अमुक जशा अकॅडमी आहेत तसंच इंडी पाहिजे. पण आमची फी बघितली जात नाही सर. बरोबर. त्या अमुक अकॅडमीमध्ये 1,00,000, 1,50,000, 2,00,000 घेतली जाते आणि सर 25 मध्ये करलं तर त्या म्हणून आणि ते येणारे विद्यार्थी कसे सर त्याला पहिला जाणीव करून दाखवलं ती द्यायला लागते की तू माझ्याकडे काय शिकायलास बाळा. बरोबर. तुमच्याकडे सगळे कांडेवाले मागवाले जाबार दिवाणजी गडी बरोबर असे विद्यार्थी येतात म्हणजे कामगार वर्गाचं आणि येऊन स्लम एरियातले येतात सर. आणि त्या मुलांना तुम्ही इतक्या छान पद्धतीने शिकवून सगळ्या 99.56 एनआयटीला दिले सर. सीईटीला पण सर. किती असे रिझल्ट. अभिनंदन आहे सर तुमचं त्यासाठी. त्यामुळे मला सांगायचं गरज आहे की पालकांनी फीवर ठरवू नका. बरोबर. म्हणजे याच्यावर ठरवू नका की बाबा हे बेस्ट आहे हे खराब आहे. बरोबर. जे शिकवू नका एकदा येऊन बघा तुम्ही मग ठरवा. 100% सर्वांगीण विचार करून सर्व काही उत्तम घडवून सुद्धा आजची पिढी या धावत्या ह्याच्यात सुरक्षित आहे. खूपच हा कसा प्रश्न आहे माहिती का सर. मुलं सुरक्षित आहे की नाही आता हे कसं ठरवणार. परत तेच आपण इंजिनिअरिंगला विद्यार्थी गेला 12 पण आपल्याकडे शिकला. इंजिनिअरिंगला गेला मेडिकलला गेला पुढच्या हायर एज्युकेशनला तो गेला. परत तिथं तेच आहे. जर तो तिथं ज्या सराउंडिंग मध्ये असतो त्याच्यावरती तो सुरक्षित आहे का नाही कळतं. बरोबर. मग तो जर देखावा करायला गेला तर नजरात येतो सर. तो व्यसनाधीनमध्ये गेला तर तो सुरक्षित नाही. त्याचा ग्रुप कसा आहे त्याच्यावरती. समजा ग्रुप एन्जॉय करणार आहे मग तो हे विद्यार्थी ऍडिक्टेड होता सर. व्यसनाधीन होतात मग याला म्हणता येईल की सुरक्षित नाही. समाजाला आपण ब्लेम करू शकत नाही की यांना आला आणि त्याला त्रास दिलाय असं होत नाही. आपण जसं आचरण करतो तसंच आपल्या वाट्याला येत असते. मला सांगणं तेच आहे की तुम्ही जसे वागाल जसे पेराल तेच येणार आहे. इव्हन अभ्यास करताना मुलांना मी तेच सांगतो तुम्ही टंगळपणा करत केला अभ्यास परीक्षा लिहिताच येणार. बरोबर. अतिशय छान शब्दात तुम्ही हे सांगितलेलं आहे सर. आता अजून काळ बदलत चाललेला आहे. येत्या काळात अजून काय काय बदल होतील हे तुम्ही विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने सांगाल किंवा त्यांनी आतापासून काय तयारी केली पाहिजे की काळ अजून बदलणार आहे सर. जसं तुम्ही मगाशी म्हटलं की एआय आता सर्वस्व आपलं वर्चस्व प्रस्थापित करत आहे. नोकऱ्या कमी होण्याचे चान्सेस खूप वाढलेले आहेत. एआय साठी किंवा अशा अजून कित्येक गोष्टी पुढे वाढून ठेवलेल्या आहेत. त्यासाठी मुलांनी तयारी कशी केली पाहिजे. सर एक 2 वर्षापूर्वी किंवा मध्यंतरी पेपरात एक बातमी आली होती की टीसीएस एक 2,500 कर्मचाऱ्यांना कपात करणार. त्याच्यामुळे एक फोबिया काय निर्माण झाला. अरे बघा इंजिनियर होऊन जॉब नाही जॉब नाही काय इंजिनियर होऊन. हा असा विचार कोण करतोय की ज्याला माहिती सर अपुरी आहे. अपुरी माहिती असणारा माणूस जास्त बोलत असतो. बरोबर. तर मला एवढंच सांगायचं की सर जो स्किलफुल आहे त्या कंपनीचं तुम्ही हे पाहून घ्या. ते पूर्ण डेटा वाचला त्यांचा. तर ती कंपनी कोणाला काढणार आहे जो अनस्किल इंजिनियर आहे. म्हणजे कसं 11वी-12वीतनं कशी तर काढला कसं तर लोकलच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतला तिथनं कसं तर रडत कळत वायडी होत होत इंजिनियर केला आणि तो इंजिनियर गेला आणि त्या ठिकाणी गेला तो जॉबला. तर अशा इंजिनियरला तुम्ही करायला. पण जो टॉपचा आहे जो आयआयटी केलाय त्याला कशी कंपनी काढेल ज्याच्यावरती कंपनी चालायला लागल्या तो जो सीईओ असेल किंवा मॅनेजर असेल त्याला कंपनी काढली म्हणजे झाडाच्या मुळावर ऍसिड वाटल्यासारखं झालं. मला एवढं सांगायचं की तसं नाही. इथून पुढे भविष्यात पण जो स्किलफुल आहे ज्याने टेक्नॉलॉजीचा वापर केलाय
आणि जो आपल्या क्षेत्रातला मास्टर आहे बरोबर. तोच टिकणार आहे. आणि तो टिकणार कसं? तर आजचं त्यांना ऍडव्हान्स जे काय काय आहे प्रगत, ते सगळं त्यांनी अडॉप्ट केलं पाहिजे, फॉलो केलं पाहिजे आणि त्याच्यात त्यांनी नाविन्याचा शोध घेतला पाहिजे. बरोबर. सर भविष्यात टीचर शिकवणारच नाही आहे सर. आम्ही सुद्धा शिकवणार नाही आहे. एक 2-3 वर्षातच बघा आमच्या इथं रोबो येतील, बरोबर. ते शिकवतील. इव्हन विद्यार्थी पण इथून पुढे सर घरात बसून शिकणार सर. असे मला वाटतं की थोड्या वर्षात ही शाळेची सिस्टीमच बंद होणार. मुलं घरात बसून शिकणार आणि त्याची सुरुवात झालेली आहे आता. कोरोना भविष्यात डेमो आता आपण- बघितलेला हा. आहे. बरोबर. नाही आता तेवढं ऍडव्हान्स रेव्होल्युशनच झालं याच्यामध्ये. बरोबर. आपण इथून पुढे आता कार मधनं जातोय सर. ते असा दिवस येईल 10-15 वर्षात आपण आहेत ना कार मधनं जाणार. जसं नितीन गडकरीजी साहेब आपल्या आहेत. बरोबर. त्यांनी म्हणतात सर ते चालू झालेलं आहे. एलन मस्क काय त्याच्या कामाला लागलेले आहेत आणि बरोबर. ते चायनामध्ये सुरू पण झाले. Concept सुरू आपल्या इकडे पण झाले. येणार ते. बरोबर. म्हणजे कॉम्पिटिशन तुम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे प्रचंड आहे सर. हो. टिकायचं आहे तर तर field advance वा- झालंच पाहिजे. पाहिजे. बरोबर. जसं तुम्ही आता इतक्या सुंदर पद्धतीनं सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे. आता जाता जाता आमच्या विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी तुम्ही असं काय सांगाल की तुमच्या इथं काय ऍडमिशन पालकांनी, विद्यार्थ्यांनी घ्या? तर मी प्राध्यापक महेश बाबूराव सोनटेके गेली 25 वर्ष झाली मी एज्युकेशन क्षेत्रामध्ये आहे. जेव्हा मी डीएड करायचो तेव्हाच क्लासेस मी ओपन चालू केलं, क्लासेस सुरू केले होते. म्हणजे मला शिक्षणातली अगदी सामान्य परिस्थिती पण मला माहिती आहे. विद्यार्थी मला विद्यार्थी बघितले की कळतं की याची मनामध्ये काय चाललेलं आहे. म्हणजे त्यामुळे मला पटकन कळतं की एखाद्या विद्यार्थ्याला शिकवताना जर नाही कळलं तर मी त्याचा चेहरा बघून मी सांगू शकतो. बरं. मला पालकांना एवढं सांगायचं की तुम्ही जर आमच्याकडे जे आम्ही जी बनशंकरी शिक्षण संस्था संचलित मेडिकल IIT अकॅडमी आणि ऑलिम्पियाड स्कूल पण जे चालू केले, ते अत्यंत सगळ्यात महत्वाचं पहिलं आमच्याकडे ऍडमिशन घेण्याचं मेन कारण म्हणजे फी नाही सर, रिझल्ट. तर आमच्याकडे गेली 25 वर्ष झाले टॉपचा रिझल्ट आहे. 2007 पासून आपण सीईटी मध्ये रिझल्ट देते, 2013 पासून जेई मध्ये, 2016 पासून नीट मध्ये एक्झाम देतोय आणि टॉपचाच रिझल्ट देतोय. पण आमच्याकडे ऍडमिशन का घ्यायचं? तर पालकांचे बरेचसे असे पालक आहेत की इच्छा आहे मोठ्या अकॅडमीत घालायचं आहे पण पैसे नाही आहेत. मग त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की तुमच्या शिक्षणाच्या आड हा पैसा येणार नाही. बेस्ट क्वालिटीचं टीचिंग एज्युकेशन तुम्हाला आमच्या इकडे मिळणार म्हणजे मिळणारच. म्हणून मी पालकांना एवढीच विनंती करतो की तुम्ही मगाशी पण मी मेन्शन केलं होतं, कुठल्याही इन्स्टिट्यूटला घाला तुम्ही, पण सगळ्यात महत्वाचं तिथला पहिला एक्सपिरियन्स बघा, इन्फ्रास्ट्रक्चर बघा, सगळ्यात महत्वाचं तिथली फी बघा, तिथला रिझल्ट बघा आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं आपल्या विद्यार्थ्याला तिथं सांभाळून घेतलं जाईल का हे महत्वाचं. कारण आमचा घरचा स्टाफ असल्यामुळं 5 शिक्षक घरचे आणि कोर टीचर 15 आहेत. पण मेन सब्जेक्ट आम्हीच घेतो सर PCMB. त्यामुळे जातीनं आम्ही त्या विद्यार्थ्याकडे लक्ष देतो. तो विद्यार्थी माझा घरचा फॅमिली मेंबर आहे या दृष्टीने आम्ही त्याकडे लक्ष देत असतो. पालकाला बोलवून ते समजावून सांगा म्हणजे काय इतक्या पद्धतीने चांगलं सांगितलं जाते त्याच्या मनात बिंबवलं जाते सर. बरोबर. म्हणून या एकाच गोष्टीमुळे आणि फी आमची इतकी परवडणारी आहे की कॉलेज फी सहित आम्ही 25,000ला ऍडमिशन करतो आणि तुम्ही पहिल्या 15 विद्यार्थ्यांना त्यानंतर 30,000तच आम्ही पुढच्या त्यानंतर वर्षभरात आम्ही कधी फी वाढवत नाही. आता गेली बघा 2018 पासून तेवढीच फी आहे. क्लासेसची फी आली, क्लासेसची क्लासेसच्या फी फी मध्ये तुम्ही 30,000 रुपये आहे सर. बरोबर. 3 तास क्लास, आता क्लासेसला नाव ठेवत नाही सर, बरोबर. कारण क्लासेस सुरुवात फी किती बदलते. झाली? पण क्लासेसपेक्षा कमी फी मध्ये आम्ही सर बनवते आणि रिझल्ट देतो. बरोबर. पालकांना ऍडमिशन घेणार एक 4 ठिकाणी तुम्ही जाऊन पहा सद्यस्थिती काय आहे, मग ऍडमिशन करा. कारण त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हो. ऍडमिशन तर घ्यायचं आहे, एकदा आमच्याकडे येऊन बघा तुम्ही. 100%. एवढीच मी विनंती करतो. आणि नाही, कॉन्फिडन्स सरांचं खरंच चांगलं आहे की ते स्वतः म्हणतायत की सगळीकडे फिरून या, आमच्या इथं बघा आणि मग ठरवा की बेस्ट कुठं आहे. जे खूप वाखाणण्याजोगं आहे हे आणि खरंच सरांचं त्यासाठी खूप मी आभार मानतो. आता जाता जाता मी एक शेवटचा प्रश्न विचारेन की आम्ही हे जे आता सुरू केलेलं आहे पॉडकास्ट, शैक्षणिक पॉडकास्ट, त्याच्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे की तळागाळातल्या पालकांना, विद्यार्थ्यांना देखील शिक्षण कुठं कसं मिळतंय ही माहिती मिळावी आणि घर बसल्या मिळावी. कारण कॉम्पिटिशन, जसं तुम्ही म्हटलात की कॉम्पिटिशन खूप वाढलंय. एका पालकाला 50-50 अकॅडमी मधून फोन जातात. बरोबर बरोबर का? आता 1-2 वेळा ते ऐकतात देखील, पण तिसऱ्यांदा त्यांची इच्छा राहत नाही.
तर प्रत्येक ठिकाणी जाऊन भेटणं शक्य नसतं. बरं, आपल्या साईडचे पालक पण असे आहेत की कन्झर्वेटिव्ह माइंडेड आहेत. फ्रीडम पूर्ण अजून तसं आलेलं नाहीये किंवा फ्रीली बोलता येत नाही. बरोबर. मग ते सगळीकडे जाऊन चौकशी करण्यापेक्षा शेजारचा मुलगा जिथं चाललाय तिथं जा, तुझे मित्र कुठं चालले तिथं जा, ह्या उद्देशानं ऍडमिशन करतायत आणि कुठेतरी त्या पोरांचं नुकसान होतंय. मग जर आपल्या हातात जी टेक्नॉलॉजीचं आपण मगाशी बोललो, की टेक्नॉलॉजीमुळे घरची लोक बाहेर गेलेत पण जग जवळ आले. मग त्या टेक्नॉलॉजीचा चुकीचा वापर करण्यापेक्षा योग्य वापर जर आपण करायला देऊ शकलो, या उद्देशानं आम्ही हे पॉडकास्ट सुरू केलेलं आहे. या पॉडकास्टचा एकमेव उद्देश आहे की सर्व पालकांना सर्व अकॅडमीची माहिती तिथं मिळावी आणि विजनरी लोकांकडून मिळावी. बरोबर. कोणी काउन्सिलर्स आले किंवा कोणीतरी तटस्थ व्यक्ती येण्यापेक्षा त्या कॉलेज अकॅडमीचं विजन काय असेल, ज्यांनी ते ठरवलेलं आहे, त्या व्यक्तीनं जर माहिती दिली तर किती छान होईल त्यांना. आणि बऱ्यापैकी आयडिया क्लिअर होईल की बाबा हा व्यक्ती माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो आणि इथं मला जायचं. ह्या उद्देशाने आम्ही हे सुरू केले. तर तुम्हाला या विचाराबद्दल आपलं काय मत द्यायचं? तर मी सर्वात प्रथम सरांचा अगदी मनपूर्वक आभार मानतो सर मी. कारण अशा प्रकारचा हा उपक्रम मला वाटतंय कोणच चालू केलं नाही आणि बरोबर. काळाची इतकी गरज आहे सर. आणि हा जो मी GOATS ग्रेटेस्ट ऑफ ऑल टॅलेंट्स, बरोबर. तर हा जो प्लॅटफॉर्म तुम्ही सर निर्माण करून दिलाय की नाही, हा खूप म्हणजे इतका उपयुक्त उपक्रम आहे. त्याबद्दल मी तुमचा आमच्या संस्थेतर्फे अगदी मनपूर्वक आभार मानतो सर. थँक्यू. तुम्ही खूप चांगली हा प्लॅटफॉर्म एकाच ठिकाणी ह्याला म्हणजे वन स्टॉप सोल्युशन. बरोबर. हल्ली कसं आहे सर, पालकांना पण जायला वेळ नाही. बरोबर. मगाशी म्हटल्याप्रमाणे टेक्नॉलॉजीचं जग आहे, पालकांना एका क्लिकवर सगळं पाहिजे आहे. बरोबर. तर हे तुम्ही उपलब्ध करून दिलाय सर, की सुरुवात तुम्ही केलाय. आता बरेच त्याच्या पुढे भविष्यात करतील पण हो. पहिले पाऊल तुम्ही उचललाय सर, त्यामुळे मला खूप हे छान वाटलं सर. आणि कसं आहे सर, तुम्ही हे जे केलंय ह्याच्यामुळे पालकांना काय फायदा होते की एकाच ठिकाणी बसून की बाबा काय काय आहे, डावा कुठला आहे सर, उजवा कुठला आहे, आपण करू शकते. इतके अकॅडमी आहेत. पालक मगाशी म्हटल्याप्रमाणे पालक कॉल्सला अक्षरशः वैतागले. आम्ही एवढंच कॉल करणार नाही, बाहेरचे करणार. बरोबर. अक्षरशः पालक ब्लॉक करून टाकतात, कॉलच ते ब्लॉक करून टाकतात. हो. जे वैतागतात ते त्यांचा दोष नसतो. आणि दुसरं म्हणजे काय सर, बऱ्याचशा पालकांना सगळ्या अकॅडमीत जाऊन शक्य नाही. विचारपूस करायला वेळच नाही सर. बरोबर. मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही की विद्यार्थी तुझा मित्र कुठे चाललाय, तेव्हा तुम्ही मी तिथे जाणार. बरोबर. ती एक चूक होते सर. हो. हे मेंढराच्या कळपासारखं झालं सर. हो. मी चालले तर तू पण चल. हो. हे त्याच्यामुळे पण चुकीचे होते सर. मग हे जे तुम्ही उपलब्ध करून दिलाय की नाही, हे तुम्ही खूप मोठं काम केलं. एक रेव्होल्युशन म्हणे सर, इचलकरंजीमध्ये एक तुम्ही क्रांतीच केलाय. आणि मला तर हा प्लॅटफॉर्म खूप आवडला. आणि मला सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी तुम्ही इन्व्हाइट केला. मी आमच्या श्री चौंडेश्वरी अकॅडमीच्या माध्यमातून मी तुमचं आणि तुमच्या टीमचा अगदी मनपूर्वक आभार मानतो. आणि भविष्यात पण सर आमच्या संस्थेमार्फत कुठल्याही प्रकारची जर तुम्हाला मदत लागेल, यथाशक्ती सर मी नक्की आमची संस्था तुम्हाला मदत करेन. आणि मी तुमचं नक्की आभार मानेन सर. आणि हे जे तुम्ही कार्य करलाय खूप चांगलं करलाय, हे करत राहा सर. खूप याची गरज आहे सर समाजात. थँक्यू सो मच सर. तर हे होते महेश सर, चौंडेश्वरी अकॅडमी इचलकरंजी, याचे सर्व म्हणायला काही हरकत नाही. तर त्यांनी अतिशय मार्मिक शब्दांमध्ये सर्व विषयांवर अतिशय सुंदरपणे आपल्या घरातल्या व्यक्तीप्रमाणे उत्तर दिलेले. मला सुरुवातीला अगदी आम्ही भेटल्यानंतर पण जी प्रतिमा होती आणि आता ह्याच्यामध्ये 180 डिग्री चेंजेस झालेले आहेत. कशा पद्धतीने आयडियल स्कूल कॉलेज रन करावं, तेही कमी फीज मध्ये, हे जर कोणाला बघायचं असेल तर नक्की एकदा जाऊन चौंडेश्वरी अकॅडमीला भेट द्या. कारण त्यांची मी बिल्डिंग बघितलेली आहे. 25,000 रुपये आपण भरणार आहात फक्त, 25 आणि 30,000. पण त्यांना सुविधा ज्या दिल्या झाल्या त्या आहेत 1.5 आणि 2 लाख रुपये भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या सुविधा मिळतात त्या सुविधा सर तिथं प्रोव्हाइड करत आहेत. त्यामुळं मी नक्की म्हणेन की सरांनी जे काही गेल्या 25 वर्षात यश मिळवलेलं आहे त्यासाठी त्यांचं आमच्यातर्फे खूप खूप अभिनंदन. आणि असंच कार्य सरांनी करत राहावं, असंच समाजातल्या मागासलेल्या वर्गाला किंवा आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गालाही पुढे यायची संधी सरांनी देत राहावी ही प्रार्थना करतो. आणि आजचा आपला पॉडकास्ट इथं थांबवतो. थँक्यू सो मच.
नाव नंदिता सुसवरे. मी सध्या श्री चौंडेश्वरी मेडिकल अँड IIT अकॅडमीमध्ये PCB या ग्रुपमध्ये शिकत आहे. मी सध्या नीट आणि CETचे प्रिपरेशन करत आहे. या अकॅडमीची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत असते. 5 ते 7 या वेळेत स्टडीसाठी सुद्धा सुविधा आहे. आमच्या अकॅडमीमध्ये दर मंडेला मॉक टेस्ट होते. संडेला एक्स्ट्रा लेक्चर्स असतात. 2 वर्षामध्ये 3 वेळा सिलेबस हा रिपीट झाला आहे. नीटच्या सिलेबस सोबत सुद्धा बोर्डाचा सुद्धा सिलेबस घेतला जातो. माझे नाव संयुक्ता कांबळे. मी इयत्ता 12वी मध्ये आहे. मी PCB मधून नीटचे प्रिपरेशन करत आहे. या अकॅडमीमध्ये आपल्याला शिक्षण, त्याचबरोबर शिस्त आणि शिक्षणाबरोबरचे मार्गदर्शन सुद्धा इथे मला दिले. त्याचबरोबर या अकॅडमीने एक सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी कमीत कमीत फी व त्यामध्ये उत्तम शिक्षण कसे घ्यावे यासाठी फक्त 30,000 रुपये उत्तम शिक्षण व आपल्याला सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी असे पुरेल अशी फी या अकॅडमीने दिली आहे. सर काय म्हणतात, प्रयत्न केलेले कधी वाया जात नाही. तर संधी ही एकदाच मिळते आणि या संधीचं सोनं कसं करावं याबद्दल मला मार्गदर्शन या सर्व शिक्षकांनी केले. या अकॅडमीमध्ये सर्व तज्ज्ञ शिक्षक व त्यांचे मार्गदर्शन मला लाभले. याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानते. थँक्यू.